बँकेतून कर्ज म्हणून घेतलेली 71,000 रुपयांची रक्कम घेऊन केएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची ही सर्व रक्कम चोरट्यांनी लंपास केली। या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। करवीर तालुक्यातील वडणगे इथं सुजाता संजय कुर्णे राहतात। त्यांनी कोल्हापुरातील एका बँकेतून 71,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। ही कर्जाची रक्कम घेऊन त्यांची जाऊ सुनीता देवानंद कुर्णे यांच्यासोबत कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आल्या होत्या। त्यानंतर त्या वडणगे गावाकडे जाण्यासाठी मार्केट यार्डकडून जठारवाडीकडे जाणाऱ्या केएमटी बसमध्ये बसल्या होत्या। या प्रवासादरम्यान चोरट्यांनी सुजाता कुर्णे यांची पिशवीत ठेवलेली 71,000 रुपयांची रक्कम चोरून नेली। घरी गेल्यानंतर आपली रक्कम चोरीला गेल्याचं सुजाता कुर्णे यांच्या निदर्शनाला आलं। या प्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। शहरातील एसटी बस तसंच केएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट तसंच अन्य साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे।